झटपट रव्याची इडली कशी बनवायची चला बघूया। खूपच जाळीदार इडली बनते आहे आणि एकदम हलकी हलकी साऱ्या भाज्या टाकून इडली बनवणार आहोत। चला सुरुवात करूया। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यात एक मोठ्या वाटीनं हे बारीक सुजी घेतली आहे आणि एक वाटीला कमी बारक्या वाटीनं मोठी सुजी घेतली आहे। इथे एक वाटी दही घेतले। आता इथं 2 वाट्या मी पाणी टाकणार आहे। हाफ चम्मच नमक टाकून घेतले। पहिलं ज्या वाटीनं आपण दही घेतला त्यानं पाणी टाकून घेऊया। पहिलं 2 वाट्या टाकत आहे। एक वेळेस मिक्स करूया, नंतर लागलं तर टाकून घेऊया। झटपट इडली बनते आहे। याला काय भिजवून ठेवायची गरज नाही ना पिसायची गरज नाही। खूपच छान बनते इडली आणि साऱ्या भाज्या टाकून। आता थंडी चालू आहे तर साऱ्या भाज्या मिळतात आपणाला आसानीनं, त्याच्यामुळं ही इडली एक वेळेस नक्की ट्राय करून बघायला पाहिजे। मुलं हे आवडीनं खातात आणि म्हणणार नाही की ह्याच्यात भाज्या आहेत म्हणून। इडली म्हणलं की पटकन संपणार इडली, असा इडलीचा बेत केलेला आहे। आता इथं मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे। आपण 1 वाटीला थोडंसं कमी मोठी सुजी टाकली, त्याच्यामुळं पाणी थोडंसं जास्त टाकून ठेवायचं। आता इथं झाकून ठेवणार आहे मी कमीत कमी 12 ते 15 मिनिट, तोपर्यंत दुसरी तयारी करूया। आपण आता इडलीच्या भांड्याला ह्या प्लेटाला तेल लावून घेऊया। हे 4 प्लेट आहेत माझ्याकडे, असे 4-4 इडलीचे 16 इडल्या बनतात एक वेळेस। असंच साऱ्या प्लेटाला मी तेल लावून घेते आणि साईडला ठेवून देते। हे बघा आपलं आता हे सुजीचं जे मिक्सर करून ठेवलं आपण कसं घट्ट झाले, असंच पाहिजे होतं आपणाला। आता इथं भाज्या टाकून घेऊया। एक कांदा कापून घेतलाय, 1 वाटी बारक्या वाटीनं मटर आणि इथं गाजर घेतले अर्ध, 1 टमाटो घेतले बारीक कापून, 1 शिमला मिरची घेतली आहे आणि बारीक कवळी बीन्स घेतली आहे इथं 1 वाटी। आता इथं आपल्या आवडीप्रमाणे मिरची टाकायची। हे बीन्स कशी कापल्या बघा आणि बारीक घेतली आहे, नंतर आपल्या लेकराला कळणार नाही की हे काय आहे। आता इथं मी धनिया पत्ता टाकून व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेणार आहे। किती भाज्या टाकलं होतं आता बघा, बिलकुल दिसत नाही त्या भाज्या, तर मुलांना काय कळणार आहे की इथं किती भाज्या टाकल्या ते। आणि हे कुणी काढूनही खाणार नाही। इडली म्हणलं का पटापट संपते इडली आणि एकदम हलकी एकदम जाळीदार बनते इडली। आता इथं इनो किंवा खायचा सोडा टाका तुम्ही, दोन्हीतून एक कोणतंही टाकलं तर चालतंय। हे बघा हे 1 चम्मच एवढा होईल इनो आहे, नाहीतर इथं तुम्ही हाफ चम्मच खायचा सोडाही टाकू शकता। 2-3 चम्मच पाणी टाकून घेतले मी इथं आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं। कमीत कमी 2 मिनिट असंच मिक्स करीत राहायचं, सारीकडं मिक्स व्हायला पाहिजे। आता आपले तेल लावून घेतलेल्या प्लेटात हे बेटर टाकून घेऊया 1-1 पळी। ही छोटी पळी आहे त्याच्यामुळे 1-1 पळी टाकत आहे। हे पहा असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। असं आणखी एका प्लेटात मी टाकून घेते आणि ह्याच्यावर सांबर मसाला टाकत आहे मी। तुम्ही चिली फ्लेक्स बी टाकू शकता किंवा धनिया पत्ताही टाकू शकता। असेच सारे प्लेट मी भरून घेतलेले आहेत 4 आणि साईडला मी एका पातेल्यात पाणी ठेवलंय गरम होण्यासाठी, त्याच्यात हे उचलून ठेवून देऊया। माझं स्टीलचं भांडं होतं ते फाटलंय, त्याच्यामुळे मी पातेल्यात ठेवत आहे। 12 ते 15 मिनिट झालेले आहेत। मिडियम गॅसवर ठेवली होती मी इडली आणि आता इथं हे करून घेऊया चटणी आपण। मी गॅस बंद करून साईडला ठेवून दिली ती। आता इथं मी चटणी बनवून घेते। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही टाकू शकता। 1 चम्मच जिरे टाकल्यात, 2-4 पाकळ्या लसणाच्या आणि 1.5 इंच अद्रकचा तुकडा टाकलाय आणि शेंगदाणे भाजून घेतल्या तर छिलका काढला नाही। इथं 1 हाफ चम्मच नमक टाकले। आता हे पाणी टाकून पिसून घेऊया। हे आपली चटणी तयार आहे। आता तडक्याची तयारी करूया। एका पातेल्यात काढून घेते हे
सारी चटणी आपणाला पातेल्यात काढून घ्यायची आहे आणि तडक्याची तयारी करायची आहे. हे बघा, असं आपलं चटणी पिसलेली आहे. खूप छान बनली आहे चटणी. कुणी कुणी फुटाण्याची डाळही टाकतंय, पण मी टाकत नाही जास्त. एक तडका तयार करूया आता इथं चटणीसाठी. मोहरी तडतडली की मग इथं जिरे टाकलं की गॅस कमी करून घ्यायचं, म्हणजे आपली फोडणी करपणार नाही. आता इथं थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकली आणि इथं मी हरभऱ्याची डाळ टाकली आहे. गॅस कमी ठेवला आहे आता मी, क्योंकि फुल गॅसवर जर केलं तर पटकन डाळ काळी पडते आणि क्रंची बनत नाही. त्याच्यामुळं मी कमी गॅसवरच ह्याला आता 1 मिनिटासाठी परतून घेतलं. इथं मी मुगाची डाळ टाकलेली आहे. ह्याला हे व्यवस्थितशीर परतून घ्यायचे आपल्याला कमी गॅसवरच. आता इथं कढीपत्ता टाकून घेते. हे आपल्याला ही तडका बनवताना जास्त फुल करायचा नाही गॅस, थोडं मिडियमवर ठेवायचं किंवा कमीवर ठेवायचं. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. इथं व्यवस्थितशीर आपल्याला तडका तयार करायचा आहे. तडका बनवताना घाई करायची नाही. खूप छान तडका बनतोय असं केल्यास. फुल गॅस केला तर पटकन तडका करपतोय, डाळ व्यवस्थितशीर कडक होत नाही. आता हे तडका उचलून आपला गॅस बंद केलाय मी आणि असंच ठेवून दिलंय पातेलं. बघा कसा बसलाय तडका आपला. आता ह्याला एक वेळेस झाकून ठेवते. नारळाचं जे प्लेट होतं ना तेच ठेवलंय मी. आता व्यवस्थितशीर मिक्स करून घेते ह्याला. चटणी खूपच स्वादिष्ट बनलेली आहे आपली. हे पहा, तुम्ही हे चटणी इडली, डोसा, सांबर हे सारं हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. आता हे आपली इडली गॅस बंद करून ठेवलते मी 5-6 मिनिट. हे आता काढून घेऊया. बंद केल्याच्या नंतर ही इडली पटकन काढायची नाही, 5 मिनिट ठेवून द्यायचं तसंच भापमध्ये, चांगली फुलली जाते. हे बघा, असं करून मी पाणी काढले ह्याच्यातलं. थोडं वरी असं घाम आल्यासारखं होतंय पशीना. हे बघा कशी इडली एकदम खूप छान निघत आहे. इडली बिलकुल चिपकलं नाही. हे बघा, अशाच साऱ्या इडल्या मी काढून घेते. खूप छान इडली बनली आहे. बिलकुल खाली चिटकत नाही किंवा काहीच मेहनत लागत नाही. कशी वाटली व्हेजिटेबल इडली? एकदम छान आहे. करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.